कळवण येथे पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून या घटनेत एका वृद्ध पादचाऱ्याला ट्रकची जोरदार धडक बसली आहे। मंगळवारी रात्री 7:25 सुमारास कळवणी हॉस्पिटल स्टॉप जवळ हा अपघात झाला। या अपघातात तुकाराम भागोजी बोबले वय वर्ष 75 राहणार कळंबणी हे गंभीर जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार लोटे येथून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्यातून जात असताना पादचाऱ्याला धडक देऊन हा अपघात घडला। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका परिसरात सज्ज असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीसधाम यांची 24 तास मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली। चालक सूरज हंबीर यांनी तत्परता दाखवत जखमींना उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी दाखल केलं। या घटनेनंतर मुंबई गोवा महामार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या परिसरात वाहतुकीचे नियम आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे। नवी मुंबई महानगरपालिकेत मोठी कारवाई समोर आली असून उपायुक्त कैलास गायकवाड यांना अँटी करप्शन ब्युरोने 42,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलाय। अतिक्रमण विभागातील बिल मंजूर करण्यासाठी कंत्राटदार दशरथ सुरवते यांच्याकडून लाचेची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती। मिळालेल्या माहितीनुसार 15 नोव्हेंबर 2024 ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ऐरोली विभागात करण्यात आलेल्या कामाचा मोबदला देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप आहे। या तक्रारीची दखल घेत अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचत ही कारवाई केली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील 3ऱ्या मजल्यावरील कार्यालयात एसीबी पथकाने धाड टाकत कैलास गायकवाड यांना रंगेहात पकडले। या घटनेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून पुढील चौकशी सुरू आहे। या कारवाईमुळे भ्रष्टाचार विरोधात कठोर संदेश गेला असल्याची चर्चा आता रंगली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। कणकवलीसह संपूर्ण जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे आंबा पिकाची गुणवत्ता घसरली असून बागायतदार हवालदिल झालेत। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तीव्र उष्णतेनंतर अचानक झालेल्या पावसामुळे पिकाला दुहेरी फटका बसलाय। कणकवली आणि देवगड पट्ट्यात या पावसाचा सर्वाधिक परिणाम दिसून येतोय। आंब्यांवर डाग पडणे, फळांची गुणवत्ता कमी होणे अशा समस्या वाढल्यात। बाजारात आवक वाढली असली तरी मागणी कमी झाल्याने दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत। सावंतवाडी, निपाणी आणि वाशी बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्याची माहिती बागायतदारांनी दिली आहे। सध्या हापूस आंब्याला साधारण 300 ते 350 रुपये तर केशरला 250 ते 300 रुपये दर मिळत आहे। दरम्यान वेंगुर्ला परिसरातील बागायतदारांनी हवामानाच्या अनिश्चिततेमुळे मोठं नुकसान झाल्याची खंत व्यक्त केली आहे। पुढील काही तासात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने चिंता अधिकच वाढली आहे। या तिहेरी संकटातून सावरण्यासाठी शासनाने तातडीने मदत आणि नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरते आहे। पावसामुळे आंबा पिकाला भरपूर मोठ्या प्रमाणात एक नुकसान झालेले आहे आणि आंबाची उष्णतेचे प्रॉब्लेम बदलत्या हवामानामुळे मोठ्या प्रमाणात आंबा पिकाला फटका बसतो आहे आणि मार्केटमध्ये जर आवक असल्यामुळे आंबा पिकाला तसा भाव भेटत नाही। कणकवली देवगड पट्ट्यामध्ये पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात दराची जी ही होती कमतरता म्हणजे पूर्ण कमी झाल्यामुळे पूर्णपणे मार्केट डाऊन झाले चारही बाजूने। आज सावंतवाडी, निपाणी, वाशिम मार्केट पूर्णपणे आज डाऊन होण्याची शक्यता आहे आणि पूर्णपणे झालं आहे। मार्केटमध्ये म्हणजे आज पूर्णपणे म्हणजे आंब्याला भरपूर कमी प्रमाणात मागतात आणि म्हणजे अशी बोलीच लागत नाही आहे। दर काय 250-300 रुपयेमुळे सुद्धा दर म्हणजे परवडत नाही म्हणून सांगतात आणि मागत नाहीत व्यापारी। हापूसचा आता साधारण 300-350, केशर 250-300 रुपये चालू आहे सध्या मार्केटमध्ये। मानपूरमध्ये कमी प्रमाणात मानपूर आहे आज मार्केटमध्ये भरपूर कमी प्रमाणात। अवकाळी पावसाचं म्हणजे आता पण हवामान खात्याने इशारा दिला की या 3 जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे 3 तासात। बघूया आता काय पूर्ण धंदा निसर्गावर अवलंबून आहे। राज्यातील मच्छीमारांसाठी मोठा धक्का मानली जाणारी घडामोड समोर आली आहे। सवलतीच्या दरात डिझेल वितरित करणाऱ्या राज्यातील तब्बल 136 मच्छीमारी सहकारी संस्थांचे पंप बंद पडलेत। डिझेलच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं सांगितलं जात आहे। मच्छीमारांना पूर्वी सुमारे 92 रुपये प्रति लिटर दराने मिळणारे डिझेल आता तब्बल 140 रुपयांपर्यंत पोहोचले। त्यामुळे मच्छीमारी व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेक मच्छीमार आर्थिक संकटात सापडलेत। सवलतीच्या दरात मिळणारे डिझेल स्वस्त असल्याने अनेक मच्छीमार हे डिझेल पंपावरूनच खरेदी करत होते। मात्र आता हे पंप बंद झाल्याने त्यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिलंय।
दरम्यान कंझ्युमर वर्गवारी अंतर्गत डिझेल दरवाढ लागू झाल्याने मच्छीमारांचा समावेश रेल्वे आणि विमान सेवेसारख्या उच्च दराच्या गटात करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे खर्च वाढून व्यवसायावर परिणाम होतोय। या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून मच्छीमारांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। साहेब, आम्हाला सबसिडी मध्ये गॅप ठेवून मिळत होती, वर्षाने 1.5 वर्षाने अशी मिळायची, परंतु ह्या वेळेला थोडी सबसिडी लवकर आली होती। परंतु ह्या गेल्या 1.5 महिन्यात शासनाने आम्हाला जो सबसिडीचा डिझेल द्यायचं होतं त्यांनी थांबवलेला आहे। त्याचा रेट त्यांनी आजच्या घडीला 140 रुपये केलं आहे आणि ते डिझेल ह्या रिटेल पंपावरती 95 रुपयाने आहे। मी ही तफावत कुठून काढणार आणि सहकार संस्था चालवायच्या कशा? म्हणजे शासन मच्छीमारांना दाबण्याचा प्रयत्न करतोय का? काहीच देत नाही म्हणजे करणार काय मच्छीमार? एक तर मच्छी मिळत नाही आहे, मच्छी कमी आहे आणि आम्ही म्हणजे समुद्रात मासे आणि वरून जाळं सोडून जातो, काय मिळेल ते आमचं, ह्या दृष्टीने आम्ही धंदा करतोय। आजच्या धंद्याची परिस्थिती याची की डिझेलचा खर्च निघू शकत नाही। आता सगळे मच्छीमार रिटेलमध्ये जाऊन आणत आहेत आणि कंझ्युमरला घ्यायचं नाही। पण हेच कंझ्युमर घाटावरती साखर कारखान्याचे कारखाने आहेत, त्यांचे पंप आहेत, त्यांना देता ना तुम्ही कंझ्युमरला? आमचा एकमेव पंप असा आहे की श्री भगवती मच्छीमार सहकार संस्थेचा पेट्रोल वितरण करतो। ग्राहकांना स्कूटरला येईल, घोड्यानं येईल, यामा इंजिनला एकमेव आमचा आहे। बाकीचं कोणच्याकडे जाईल डिझेलचा इथे हा पेट्रोलचा वितरण। आम्हाला जे कंझ्युमर म्हणून आम्ही देतच नाही आहेत, जास्त रेटने घ्यायला सांगतात। बरं, जास्त रेटने आम्ही विकायचं कसं काय? आम्हाला त्यांनी रिटेल प्रमाण द्यायला नको? राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत बेमुदत संपाची हाक दिली आहे। जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे या प्रमुख मागण्यांसाठी सुरू झालेल्या या संपाला पेणमध्ये देखील मोठा प्रतिसाद मिळाला। मात्र या संपाचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसतोय। महसूल कार्यालयासह विविध शासकीय विभागांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला। अनेकांची कामे रखडली। दरम्यान शासकीय, निमशासकीय तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे। सरकार वारंवार आश्वासनं देत असलं तरी प्रत्यक्षात निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला। पेणमध्ये महसूल आणि बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी वाचनालय येथून मोर्चा काढत तहसीलदार कार्यालयावर धडक दिली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले। सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर हा संप बेमुदत सुरूच राहील असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। प्रमुख मागणी ही आमची जुनी पेन्शन आहे। सरकारने त्यावरती बऱ्याच वेगवेगळ्या स्कीम्स आम्हाला दिलेल्या आहेत, परंतु आमच्या सगळ्यांचा असा आग्रह आहे की जुनी पेन्शन हीच सर्वांसाठी उत्तम आहे। त्यानंतर कंत्राटी कर्मचारी आहेत जे बरीच 10-10 वर्षापेक्षा जास्तपणे कार्यालयात काम करत आहेत, परंतु अशा कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करावं। शिक्षक कर्मचाऱ्यांना 10-20-30चे लाभ दिले जात नाही आहेत, ते त्यांना दिले जावे। अनुकंपाच्या प्रतीक्षा यादीमध्ये अजून देखील बरेचसे उमेदवार आहेत की ज्यांचं वय आता बाद होईल, म्हणजे वयाप्रमाणे ते बाद होतील, त्यांची पण तातडीने नियुक्ती करून घ्यावी, कोणतीही सबब व कारणं न देता। अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवा नियमित करावे। वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात याव्यात। बऱ्याचशा रिक्त जागा आहेत आज देखील प्रत्येक कार्यालयामध्ये 50% पेक्षा कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम केलं जातं। अशा ठिकाणी आकृतीबंधानुसार जेवढी मंजूर पदं आहेत ती सगळी भरण्यात यावी अशी पण आमची मागणी आहे। वयोमर्यादा 58 आहे। एकूण 26 राज्यांमध्ये 60ची वयोमर्यादा आहे आणि केंद्र शासनाकडे पण वयोमर्यादा ही 60ची आहे, परंतु अद्यापपर्यंत महाराष्ट्र शासनाकडे वयोमर्यादा ही 58च आहे, ती वाढून 60 करावी। अशा बऱ्याचशा मागण्या घेऊन आम्ही ह्या आज संपामध्ये उतरलेलो आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास प्रकल्पाचे कार्यालय ओरोस येथून सावंतवाडी येथे हलवण्यात आल्याने वाद निर्माण झालाय। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते राज केसरकर, लव कदम, राहुल राठोड यांच्यासह शेतकरी आक्रमक झालेत। त्यांनी सावंतवाडी येथे येत प्रकल्पाचे वरिष्ठ कंट्रोलर दिलीप प्रक्षाळे आणि जिल्हा व्यवस्थापक नितीन सावंत
यांना घेराव घालत जाब विचारला, हे कार्यालय अधिकृत आहे का आणि त्यासाठी आवश्यक परवानगी घेतली आहे का, याबाबत तात्काळ लेखी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच परवानगी नसल्यास कार्यालय पुन्हा जिल्हा पातळीवर हलवावे, अन्यथा कार्यालय सुरू होऊ देणार नाही असा इशारा देखील देण्यात आलाय. दरम्यान वाढता ताण लक्षात घेता वरिष्ठ निरीक्षक दिलीप प्रक्षाळे यांनी तात्काळ कार्यालय बंद करून ते जिल्हा पातळीवर हलवण्याच्या सूचना दिल्यात. या घटनेमुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील तणाव आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कोणाला ठेका द्यायचा कामाचा, कोणाला हँडल करायचं सगळं तुम्ही करता. काय सांगताय? हो आता सांगू नका. हो पडद्या मागचे कलाकार तुम्ही जात. हो एकाच ठेकेदाराला किती कामं दिलात? एकाच ठेकेदाराला किती कामं आहेत? हो तुमचे सगळे ठेकेदार फिक्स तुमचे सगळे टक्केवारी देणार आहे. माझ्याकडे टक्केवारीचा प्रश्न आहे. टक्केवारी असली तर मी 8,000 काय काय झालं हे आम्हाला सगळं माहिती आहे. मागच्या महिन्यात मार्च मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाचा राजकीय प्रवास उलगडणारे कृतज्ञ मी कृतार्थ मी हे विशेष नाटक लवकरच रत्नागिरीत सादर होणार आहे. सावरकरांच्या विचारांचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेगळ्या पैलूंचा मागोवा घेणारा हा नाट्यप्रयोग रसिकांसाठी एक आगळावेगळा अनुभव ठरणार आहे. या नाटकाच्या प्रयोगासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पतित पावन मंदिराचे विश्वस्त विनायक जोशी आणि बाबासाहेब परुळेकर यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. नाटकाच्या माध्यमातून सावरकरांच्या कार्याचा आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटनांचा वेध घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरी ही सावरकरांच्या कार्यभूमीशी निगडीत असल्यानं या नाटकाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. त्यामुळे इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेला हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने रसिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. ही मधुबिंब मुंबई निर्मित कृतज्ञ मी कृतार्थ मी असा सावरकरांच्या चरित्रपटावर आधारित एक दीर्घांक जवळजवळ 2.5 तासाचा नाट्यप्रयोग 27 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता इथे आयोजित केलेला आहे. रत्नागिरीमध्ये 1924 सालापासून 1937 सालापर्यंत सावरकरांचं वास्तव्य होतं आणि या 13 वर्षामध्ये सावरकरांनी रत्नागिरीमध्ये समरसता मंच आणि सामाजिक चळवळीचं मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि परिसर यातल्या सर्व रसिक प्रेक्षकांना सावरकरांचा जीवनपट कळावा हा त्यामागचा उद्देश आहे. आणि हा उद्देश साकार करत असताना रत्नागिरी नगर परिषद यांनी आम्हाला बहुमोल सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि हा रहस्यपट किंवा हा जीवनपट सर्वांना कळावा म्हणून आपण हे नाट्यप्रयोग हा विनामूल्य सादर करत आहोत. पनवेलमध्ये भाजप युवा मोर्चाच्या युवा जागर यात्रा अंतर्गत भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीत मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले असून परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या यात्रेच्या माध्यमातून युवकांशी थेट संवाद साधत संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. यावेळी उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी युवकांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. युवकांची मोठ्या प्रमाणात संघटना उभी करून एक मजबूत नेटवर्क तयार करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना त्यांच्या कौशल्यानुसार योग्य रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विकासावर विशेष भर दिला जाणार असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असून या उपक्रमामुळे अनेक तरुणांना नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. पनवेलमधील युवकांनी या यात्रेला चांगला प्रतिसाद दिला असून पुढील काळात या उपक्रमाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. आज युवा शक्ती जागर यात्राचा शुभारंभ हा मुंबईमधनं झाला आणि या शुभारंभासाठी मी आनंदाने सांगतो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते झाला आणि खूप मोठ्या प्रमाणात उत्साह ह्या यात्रेसाठी दिसतोय. आज प्रत्येक युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला भेटल्याशिवाय मी इथून पुढचा दौरा घेतलेला नाही, त्यामुळे 2 तास वेळ काढून सर्वांबरोबर संवाद साधणार. युवा मोर्चाच्या नेमका उद्देश अनेक आहेत, पण प्राधान्याने जर तुम्ही विचारला तर त्यामध्ये युवकांशी संवाद साधणं किंवा नेटवर्किंग म्हणू शकता किंवा मोठ्या प्रमाणात एक संघटन उभा करणं आणि त्याचबरोबर युवा पिढीतले जे काही आता विषय असतील, जे काही समस्या असतील
ते शासनाबरोबर जोडून त्यांच्यामध्ये एक आम्ही सेतू कसा बनवू शकू या दृष्टीने आता आमचं कामकाज चालू राहणार आहे. अगदी आम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्हा वाईज आम्ही आता कौशल्य विकास, MSME अशा अनेक वेगवेगळ्या खात्यांच्या माध्यमातून बराच रोजगार हा शासनाच्या माध्यमातून उपलब्ध युवा पिढीसाठी होतोय. तर तो कॉलेजेसमधनं जेव्हा बाहेर पडतात, महाविद्यालयामधनं मुलं जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा काम करणार आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.